शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की नेमकी कर्जमाफी कधी होणार आहे. ज्यावेळेस राज्य शासनाचं जे काही बीजेपीचं सरकार निवडून आलं, तर त्यांनी आधी घोषणा केली होती की आम्ही जर निवडून आलो तर तुमची कर्जमाफी 100% करू. तर मित्रांनो, आता ही कर्जमाफी नेमकी कधी होणार आहे? तर ही कर्जमाफी होणार आहे तुमची 30 जून 2026 पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी आहेत, त्याच्यानंतर कोणकोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे, त्याच्यानंतर राज्यामधील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, याच्या संदर्भात ही पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये जी काय कर्जमाफी आहे, तर ती कर्जमाफी राज्यामधील सर्व शेतकऱ्यांची होणार आहे. आता याच्यामध्ये पात्र शेतकरी कोणते, तर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत आहे अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. आता याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते काम म्हणजे जर तुम्हाला बँकेचे कर्मचारी आले तर रिन्युअलसाठी जर तुम्हाला म्हणत असेल सह्या करा, तुमचं कर्ज आम्ही रिन्युअल करू, एवढे पैसे वाढून देऊ, तर कोणत्याही शेतकऱ्यांना याला बळी पडायचं नाही. कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून 2-3 दिवसापूर्वी एक जी आर निर्गमित करण्यात आला आणि त्या जी आरच्या माध्यमातून येणार जे काही 1 वर्ष असेल तर त्या 1 वर्षासाठी या कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. अशा प्रकारचा निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना जर बँकाकडून कॉल, फोन किंवा जर ते स्वतः तुमच्या घरी आले तर त्यांना त्या कोणत्याही कागदावर सह्या देऊ नका. आणि जर तुम्हाला ते काही जर असे प्रश्न विचारत असेल, दमदाटी करत असेल किंवा बळजबरी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे. अशा प्रकारचं त्या जी आर मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये ही कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार आहे, तर शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी होणार आहे 3 लाखांपर्यंत. ज्या शेतकऱ्यांवर 3 लाखांपर्यंत कर्ज असणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. आता याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या बँका आहेत किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की माझं हे कर्ज आहे, ते कर्ज आहे, कोणते कर्ज माफ होणार आहे. याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेतीशी निगडीत अर्थात सातबाराशी निगडीत जे कर्ज आहे हेच कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे. इतर कोणत्याही प्रकारचं कर्ज माफ होणार नाही. आता याच्यामध्ये बँका कोणकोणत्या आहेत, याच्यामध्ये सर्व नॅशनल बँकांचा समावेश असणार आहे. जसं की SBI बँक असेल, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, तसेच बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, अशा ज्या काही नॅशनल बँका असणार आहेत तर अशा सर्व बँकाचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे. आता त्याच्यानंतर कोणत्या वर्षातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असाल, सन 2019 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती आणि त्याच्यानंतर 2019च्या नंतर जेवढे शेतकरी कर्जमाफीमध्ये आहेत, ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे. आता हे कर्ज माफ करण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार, तर मित्रांनो, आता राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काय बँका आहेत तर त्या बँकांच्या माध्यमातून अहवाल मागवण्यात येत आहे. सर्व शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे. म्हणजे याचं काम सध्या चालू झालेलं आहे. ज्यावेळेस राज्य शासनाकडे सर्व डेटा शेतकऱ्यांचा दिला जाईल त्यानंतर या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. आता ही कर्जमाफी करत असताना त्या शेतकऱ्यांना काही विशिष्ट प्रकारचा एखादा नंबर दिला जाईल आणि त्या नंबरच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण केलं जाईल. कारण तुम्ही पाहिलेच असाल, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल, या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफ झाले होते तर त्या शेतकऱ्यांना एक आधार प्रमाणीकरणाची अट लावली होती आणि त्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. आता याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे काम होणार आहे. त्या शेतकऱ्यांचं KYC असेल किंवा जे काही आधार प्रमाणीकरण असेल तर हे पूर्ण केलं जाणार आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला ही कर्जमाफी दिली जाणार आहे. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की हे नेमकं कधी माफ होणार आहे, तर हे 30 जून 2026 या माफ होणार आहे. कारण की राज्याचं जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे उन्हाळ्यामध्ये, तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची घोषणा केली जाईल, याच्यासाठी निधीची तरतूद केली जाईल आणि याच्याच माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वाचा अपडेट कर्जमाफीविषयी, जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.